हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये. आज आपण एका नवीन विषयावर आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर आजचा आपला विषय आहे एकादशी का करावी, एकादशी कशी करावी, त्यामागचे वैज्ञानिक कारण काय, एकादशी करत असाल तर त्याचे उद्यापन कसे करावे, एकादशीची सुरुवात कधीपासून करावी, या सर्वांची माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एकादशी म्हटलं की उपवास. मग उपवासाचा खरा अर्थ काय? आपली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन या सर्वांना मिळून आपल्याला या दिवशी परमात्माकडे वळवायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं? तर या दिवशी भजन, कीर्तन, देवाचे नामस्मरण, जप, आपल्याला संपूर्णपणे अध्यात्माकडे आपलं संपूर्ण शरीर घेऊन जायचं असतं, म्हणजे उपवास. परंतु आपल्याकडनं असं होतं का बरं? नाही होत. तर आपल्याकडनं काय होतं? एकादशी आणि दुप्पट खाशी. आपण फराळाच्या नावाखाली दिवसभर खात असतो. तळलेलं, तेलकट, आंबट चिंबट, यामुळं आपल्याला सुस्ती येते. अशा प्रकारे आपण उपवास करत असतो. परंतु असं न करता उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणे नव्हे, तर या दिवशी जेवढं आपल्याला भगवंताच्या जवळ जाता येईल, जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल, जप करता येईल, कीर्तन करता येईल, भजन करता येईल, तेवढा आपल्याला या दिवशी प्रयत्न करायचा आहे. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगते एकादशी का करावी. असं म्हणतात, ज्यांना वैकुंठात किंवा परमार्थात स्थान हवे आहे त्यांनी एकादशी जरूर करावी. एकादशी केल्यानं काय पुण्य भेटतं बरं? तर एकादशी केल्याने 16 सोमवार, प्रदोष, वटसावित्री, त्याचबरोबर एकादशीचं व्रत केल्याने 1000 गाईचं दान केल्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं. एकादशी म्हटलं की 3 दिवसाची असते. पहिला दिवस म्हणजे दशमी, जो की एकादशीच्या आदल्या दिवशी येतो. दुसरा दिवस म्हणजे एकादशी आणि तिसरा दिवस म्हणजे बारस, जे की एकादशीच्या दुसऱ्या दिवशी असतो. असे 3 दिवसाचे हे व्रत असते आणि ही एकादशी प्रत्येक 15 दिवसांनी येत असते. कृष्ण पक्षापासून 11 दिवस पुढे आणि शुक्ल पक्षापासून 11 दिवसांनी पुढे अशी ही एकादशीचा उपवास येत असतो. आपल्याला दशमीच्या दिवशी सात्विक असं भोजन करायचं आहे आणि एकदाच भोजन करायचं आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता किंवा निर्जळा एकादशी धरली तर अतिउत्तम. परंतु कुणाला तसं शक्य नसेल तर त्यांनी फराळ केला तरी चालेल. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारस असते. बारशीच्या दिवशी आपल्याला सांगितलेल्या मुहूर्तावर एकादशीचा उपवास जो आहे तो गोड खाऊन सोडायचा असतो. एकादशीच्या दिवशी शक्यतो अल्पाहारच घ्यावा किंवा फलाहार घ्यावा. याने काय होते तर आपली परमार्थिक प्रगती देखील होते, त्याचबरोबर आपली पचनशक्ती देखील किंवा पचनसंस्था देखील सुधारते. यामुळं शक्य झाल्यास निर्जळा एकादशीच करा किंवा अल्पाहार किंवा फलाहार घेऊन तुम्ही ही एकादशी करू शकता. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला गोळ्या औषधं असतात, आपण आजारी असतो. अशा वेळेस तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊन एकादशी केली तरी चालेल. म्हणजे तुम्ही साबुदाणा खिचडी, फळं वगैरे खाऊ शकता. परंतु साबुदाणा खिचडी खात असताना त्यामध्ये संदैव मीठच घालायचं आहे, म्हणजे उपवासाचं मीठ टाकायचं आहे. आपलं रेग्युलर जे मीठ वापरतो ते तुम्हाला वापरायचं नाही. ही एकादशी कोणीही करू शकतं, म्हणजे मोठे माणसं, म्हातारे माणसं, लहान मुलं, कुणीही एकादशीचा उपवास धरू शकतो. तुम्हाला जर दर पंधरवड्याला येणारी एकादशी धरायची सुरुवात करायची असेल तर या एकादशीची सुरुवात करताना तुम्ही आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशीपासून करू शकता. कारण आषाढी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला खूप महत्त्व आहे. आमच्याकडे या एकादशीला मोठी एकादशी देखील म्हणतात. त्यामुळं तुम्हाला जर रेग्युलरच्या 15 दिवसाची एकादशी धरायची सुरुवात करायची असेल तर शक्य झाल्यास कार्तिकी एकादशीपासून किंवा आषाढी एकादशीपासून एकादशी धरायला तुम्ही सुरुवात करा. त्या दिवशी जेवढं जास्त होईल तेवढं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, जप करायचं आहे. त्याचबरोबर भजन कीर्तनामध्ये स्वतःला विलीन करून द्यायचं आहे. हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढी परमात्म्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे आलेला दिवस आपल्याला वाया घालवायचा नाही आहे, तो सार्थकी लावायचा आहे. असं म्हणतात
की एकादशी मनोभावे केल्याने आपल्याला वैकुंठाची प्राप्ती नक्की होते. त्यामुळं तुम्ही जर एकादशी धरत नसाल तरी आतापासून एकादशी धरायला सुरुवात करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बेल आयकॉन नक्की दाबा. त्याने जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नवीन विषयावरची जी माहिती आहे ती सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुमच्या एक सबस्क्राईबनं आणि एका लाईकनं आमचं आयुष्य बदलून जात असतं. त्यामुळं व्हिडिओ बघून नुसता सोडून न देता लाईक सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या सपोर्टमुळंच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. विसरू नका परिक्विन व्हिडिओ.